नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहतोय वीकली करंट अफेअर्स. तर यामध्ये 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या आपण चालू घडामोडी घेतलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आपले. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात थोडाही वेळ वाया न घालवता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न, तर आपल्या भारत देशाचे पुढील म्हणजेच 53वे सरन्यायाधीश कोण असणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा असणार आहेत. कोण? तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताचे पुढील म्हणजेच 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा असतील. तर सध्याचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त झाल्यानंतर ते 24 नोव्हेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारणार आहेत. यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याविषयी काही प्रमुख माहिती पाहून घेऊयात आपण. तर त्यांची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश गवई यांनी केली आहे आणि ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत सरन्यायाधीश म्हणून काम करतील आणि ते हरियाणा राज्याचे पहिले सरन्यायाधीश देखील ठरणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न दुसरा आहे आपला. तर नासाने शोधलेला पृथ्वीचा दुसरा तात्पुरता चंद्र कोणत्या नावाने ओळखला जातोय? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 2025 PN7 या नावाने ओळखला जातोय. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नासाने शोधलेल्या पृथ्वीच्या तात्पुरत्या दुसऱ्या चंद्राला 2025 PN7 या नावाने ओळखले जात आहे. तर याला अर्धचंद्र असेही म्हणतात कारण तो पृथ्वीच्या कक्षेमध्ये तात्पुरता फिरत आहे आणि खरा चंद्र नाही. तर त्याचे नाव 2025 PN7 आहे आणि प्रकार हा एक लघुग्रह आहे जो पृथ्वी सोबत एका कक्षा सामायिक करत आहे. तर कालावधी 2083 पर्यंत हा लघुग्रह पृथ्वी सोबत राहणार आहे. यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे आपला. तर औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर स्टेशन असे करण्यात आले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नवे नाव छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असे ठेवण्यात आले आहे. तर या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी देखील मिळाली आणि नवीन स्टेशनचा कोड आहे CPSN असा. आणि छत्रपती संभाजीनगरची काही प्रमुख स्टॅटिक जीकेची महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ऐतिहासिक नाव आहे खडकी, नवीन नाव छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे नाव औरंगाबाद असे होते आणि या नावाचे कारण तर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. आणि जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा, ज्यामध्ये कन्नड, सिल्लोड, गंगापूर, खुलताबाद, पैठण, वैजापूर, सोयगाव, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर शहर या 9 तालुक्यांचा समावेश आहे. आणि क्षेत्रफळ आहे 10,110 चौरस किलोमीटर. ठीक आहे. आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळे अजिंठा आणि वेरूळ लेणी आणि इतर प्रसिद्ध स्थळ तर बीबी का मकबरा, ज्याला मिनी ताजमहल असेही म्हटले जाते. तर इतर महत्त्वाची माहिती, तर औरंगजेब बादशहाने फत्तेनगर येथे 1653 मध्ये औरंगाबाद शहराची स्थापना केली होती. यानंतर चौथा प्रश्न, ब्रिटिश अकादमी बुक प्राइज 2025 कोणी नुकताच जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सुनील अमृत यांनी. कोणी? तर सुनील अमृत यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 चा ब्रिटिश अकादमी बुक प्राइज इतिहासकार सुनील अमृत यांनी जिंकला आहे. तर त्यांनी द बर्निंग अर्थ अँड एन्व्हायरमेंटल हिस्ट्री ऑफ द लास्ट 500 इयर्स या त्यांच्या पुस्तकासाठी हा पुरस्कार त्यांनी मिळवला आहे. तर विजेता आहे सुनील अमृत. पुस्तकाचा विषय मागील 500 वर्षाच्या पर्यावरणीय इतिहासाचे विश्लेषण असा विषय आहे. यानंतर पाचवा प्रश्न, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2025 च्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमध्ये विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर हे त्यांचे नाव आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 साली केंद्र सरकारने राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. तर यामध्ये खगोल भौतिकशास्त्र क्षेत्रातील महान भारतीय शास्त्रज्ञ प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न या सर्वोच्च विज्ञान पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
यानंतर पुढील प्रश्न 6वा, तर भारतातील कोणते राज्य सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रामध्ये मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे पहिले राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ते आहे कर्नाटक हे राज्य. कोणते? तर कर्नाटक. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रामध्ये मासिक पाळीची रजा सुरू करणारे कर्नाटक हे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे. तर धोरणाबद्दल महत्वाचा तपशील पाहून घेऊयात. तर ऑक्टोबर 2025 मध्ये कर्नाटक मंत्रिमंडळाने या धोरणाला मंजुरी दिलेली आहे. तर या धोरणानुसार सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना वर्षातून 12 मासिक पाळीच्या पगारी रजा मिळणार आहेत. तर या निर्णयाचा उद्देश महिलांच्या आरोग्याला पाठिंबा देणे व कामाच्या ठिकाणी अधिक समावेशक वातावरण तयार करणे असे आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर आळंदीतील रस्त्यांच्या डागडुजीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1 कोटी रुपयांचा. किती? तर 1 कोटी रुपयांचा. तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर कार्तिकी वारीपूर्वी आळंदी येथील रस्त्याची डागडुजी आणि शुभोभिकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तर या कामासाठी नगरविकास विभागाअंतर्गत 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने शिंदे यांनी ब वर्ग तीर्थक्षेत्रासाठीचा निधी 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर महाद्वार घाटाच्या शुभोभिकरणासाठी स्वातंत्र्य 5 कोटींचा निधी देखील देण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न 8वा आहे आपला. तर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचा म्हणजे WIPO चा सल्लागार मंडळाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी न्यायमूर्ती प्रतिभा M सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा M सिंह यांची जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर आपल्या भारताचा पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज कोठे बांधला जात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ऋषिकेश येथे बांधला जात आहे. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज उत्तराखंड मधील ऋषिकेश येथे बांधला जात आहे. तर या पुलाचे नाव बजरंग सेतू असे आहे. तर या पुलाविषयी काही महत्वाच्या गोष्टी आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर हा पूल गंगा नदीवर प्रसिद्ध लक्ष्मण झुला पुलाच्या जागी बांधला जात आहे. तर सुरक्षेच्या कारणामुळे लक्ष्मण झुला 2019 मध्ये बंद करण्यात आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पूल 132 मीटर लांब असेल आणि तो पर्यटकांना एक अनोखा अनुभव देखील देणार आहे. तर यामुळे ऋषिकेश मध्ये पर्यटन वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर 10वा प्रश्न. आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशित मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बर्जीस देसाई असे त्यांचे नाव आहे. काय? तर बर्जीस देसाई. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर प्रसिद्ध वकील आणि माजी पत्रकार बर्जीस देसाई यांनी मोदीज मिशन हे पुस्तक लिहिले आहे. तर 24 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील राजभवनामध्ये आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान पदापर्यंतच्या प्रवासाचा वेध घेण्यात आलेला आहे. यानंतर 11वा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याने PM श्री शाळा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकार सोबत भागीदारी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरळ या. कोणत्या? तर केरळ या. त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच केरळ सरकारने PM श्री शाळा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकार सोबत भागीदारी केली. तर केरळ सरकारने शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला, ज्या अंतर्गत राज्यामध्ये सुमारे 300 सरकारी शाळा अपग्रेड केल्या जातील. यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा. तर ओशन स्काय 2025 हा हवाई दल सराव कोणत्या देशात होत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए स्पेन या देशामध्ये होत आहे. कोणत्या? तर स्पेन या देशामध्ये. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर ओशन स्काय 2025 हा हवाई दल सराव स्पेन मध्ये होत आहे. तर भारतीय वायुसेना म्हणजेच IAF या बहुराष्ट्रीय सरावामध्ये सहभागी झाली आहे, जो स्पेनच्या गांडो एअर बेसवर आयोजित करण्यात आला आहे. तर देश आहे स्पेन, स्थळ आहे गांडो एअर बेस आणि सहभागी भारतीय वायुसेना म्हणजेच IAF.
आणि कालावधी आहे 20 ते 31 ऑक्टोबर 2025. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 13वा प्रश्न, तर पटना उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सुधीर सिंह यांची. कोणाची? तर सुधीर सिंह यांची. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो पटना उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती सुधीर सिंह यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांनी 21 ऑक्टोबर 2025 रोजी पदभार स्वीकारला. तर त्यांच्या नियुक्तीचे कारण असे आहे की तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती पवन कुमार भीमप्पा भजंत्री यांच्या निवृत्तीमुळे हे पद रिक्त झाले होते. यानंतर पुढील प्रश्न, तर मलेशियामध्ये आयोजित सुलतान ऑफ जोहोर कप 2025 कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. कोणी? तर ऑस्ट्रेलियाने. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर मलेशियामध्ये आयोजित सुलतान ऑफ जोहोर कप 2025 ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. तर अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 2-1 असा पराभव केला. यानंतर 15वा प्रश्न, आपल्या भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य म्हणून कोणते राज्य घोषित केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ते आहे केरळ हे राज्य. कोणते? तर केरळ. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया. तर 1 नोव्हेंबर 2025 रोजी केरळ हे आपल्या भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य घोषित केले जाईल. तर केरळची स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते ही घोषणा होणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 16वा प्रश्न, तर देशातील पहिली सरकारी टॅक्सी कोठे सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या देशातील पहिली सरकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी या नावाने दिल्ली येथे सुरू होणार आहे. तर नोव्हेंबर 2025 मध्ये 650 टॅक्सींसह एक पायलट प्रकल्प सुरू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर डिसेंबर मध्ये तिचा विस्तार इतर प्रमुख शहरांमध्ये देखील केला जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतेच कोणत्या देशाने 30 दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पेरू या देशाने. कोणत्या? तर पेरू या देशाने. तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर 2025च्या ऑक्टोबर मध्ये पेरूच्या अंतरिम राष्ट्रपती जोस जेरी यांनी राजधानी लिमा आणि जवळपासच्या कालोआ प्रांतामध्ये 30 दिवसांची आणीबाणी जाहीर केली. तर गुन्हेगारी आणि हिंसाचारामध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो आणीबाणी अंतर्गत तर लष्करी मदत सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अधिकार मर्यादित काय? तर नागरिकांच्या एकत्र येण्याच्या स्वातंत्र्यासारख्या काही घटनात्मक अधिकारांवर तात्पुरती मर्यादा घालण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न 18वा, तर 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अभिनव बिंद्रा यांची निवड करण्यात आली आहे. तर याविषयी महत्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. तर 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी आपल्या भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांची मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न, कॅथरीन कॉनॉली ही कोणत्या देशाची नवीन राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आयर्लंडच्या. कोणत्या? तर आयर्लंडच्या. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर स्वातंत्र्य उमेदवार कॅथरीन कॉनॉली यांची ऑक्टोबर 2025 मध्ये आयर्लंडच्या राष्ट्राध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. तर त्या आयर्लंडच्या 10व्या राष्ट्राध्यक्ष असतील आणि 11 नोव्हेंबर 2025 रोजी पदभार देखील स्वीकारणार आहेत. तर या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धक हीदर हम्फ्री यांचा पराभव केला. तर कॅथरीन कॉनॉली या आयर्लंडच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडल्या जाणाऱ्या तिसऱ्या महिला आहेत. यानंतर 20वा प्रश्न, 2025च्या जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारताचा 155वा क्रमांक आहे. यानंतर शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. तर हेनले अँड पार्टनर्स आणि अल्फाजिओ यांनी प्रसिद्ध केलेल्या 2025च्या जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक मध्ये भारत 155व्या क्रमांकावर आहे. यानंतर पुढील 21वा प्रश्न, नुकतेच 26 ऑक्टोबर 2025 रोजी चीनच्या बीजिंग येथील भारतीय दूतावासामध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर 26 ऑक्टोबर 2025 रोजी चीनच्या बीजिंग येथील
भारतीय दूतावासामध्ये नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 22वा, तर चौथ्या दक्षिण आशियाई सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताने किती पदके जिंकून पहिला क्रमांक मिळवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 58 पदके जिंकून। किती? तर 58। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर चौथ्या दक्षिण आशियाई सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताने एकूण 58 पदके जिंकून पहिले स्थान पटकावले आहे। तर पदकांची सविस्तर माहिती, सुवर्ण पदके आहेत 20, यामध्ये रौप्य पदकांचा 20चा समावेश आहे आणि कांस्य पदकांचा देखील 18चा समावेश आहे। आणि ही स्पर्धा ऑक्टोबर 2025 मध्ये रांची येथे पार पडली। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे खूप। यानंतर कोणते शहर रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले शहर बनले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी चेन्नई हे शहर आहे। ते कोणते? तर चेन्नई। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या भारतामध्ये चेन्नई हे शहर रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर बनले आहे। तर या प्रणालीला रिअल टाइम फ्लड फोरकास्टिंग अँड स्पॅटियल डिसिजन सपोर्ट सिस्टम असे म्हटले जाते, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थ्यांनो 24वा प्रश्न, तर 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी न्यायमूर्ती रंजना देसाई यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली। तर आयोगामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त इतर 2 सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। तर पुलक घोष IIM बेंगळुरूचे प्राध्यापक आहेत, सदस्य अंशकालीन, आणि पंकज जैन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव आहेत, सदस्य सचिव। यानंतर आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली असून शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। यानंतर 25वा प्रश्न, 2025च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 18 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारत देशाने सुवर्ण पदक जिंकले आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2025च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या भारताने 18 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे। तर बहरीन मधील मनामा येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने इराणचा 35-32 अशा फरकाने पराभव केला। तर भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित राहून हे विजेतेपद पटकावले आहे। यानंतर 26वा प्रश्न, 2025च्या हवाई दलाच्या पॉवर रँकिंग मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 3रा आहे। कितवा आहे? तर 3रा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2025च्या जागतिक हवाई दल शक्ती क्रमवारीनुसार वर्ल्ड एअर पॉवर रँकिंग नुसार भारतीय हवाई दलाचा 3रा क्रमांक आहे। तर वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट म्हणजेच WDMMA ने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार पहिला क्रमांक युनायटेड स्टेट्स एअरफोर्सचा आहे, दुसरा क्रमांक रशियन हवाई दलाचा आहे आणि तिसरा क्रमांक आपल्या भारतीय हवाई दलाचा आहे म्हणजेच IAFचा। यानंतर चौथा क्रमांक चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सचा आहे आणि या क्रमवारीमध्ये आपल्या भारताने चीनला मागे टाकले आहे, जे आशियातील हवाई सामर्थ्याच्या संतुलनातील एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवते। यानंतर विद्यार्थी मित्रांनो 27वा प्रश्न, तर दक्षता जागरूकता सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान। केव्हा? तर 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर दक्षता जागरूकता सप्ताह 2025 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये साजरा करण्यात येत आहे। तर केंद्रीय दक्षता आयोगामार्फत म्हणजेच CVC मार्फत देशभरामध्ये दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा 31 ऑक्टोबरचा समावेश असलेल्या आठवड्यामध्ये हा सप्ताह साजरा केला जातो। तर या वर्षीच्या 2025च्या सप्ताहाची मुख्य संकल्पना थीम दक्षता आपली सामायिक जबाबदारी अशी आहे। यानंतर 28वा प्रश्न, 781 रेटिंग गुणांसह जगातील नंबर 1 वन डे फलंदाज बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रोहित शर्मा बनलेला आहे। कोण आहे तो? तर रोहित शर्मा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात विद्यार्थी मित्रांनो। तर 781 रेटिंग गुणांसह जगातील नंबर 1 वन डे फलंदाज बनणारा सर्वात
वयस्कर खेळाडू रोहित शर्मा आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील प्रभावी कामगिरीनंतर त्याने हे स्थान मिळवले आहे आणि खेळाडू कोण आहे तो तर रोहित शर्मा. रेटिंग गुण आहेत 781. विक्रम जगातील नंबर 1 वन डे फलंदाज बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून. यानंतर 29वा प्रश्न. नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाणातील अंबाला हवाई दलाच्या तळावरून कोणत्या लढाऊ विमानातून ऐतिहासिक भरारी घेतली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी राफेल या. कोणत्या तर राफेल या. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा कारण महत्वाचा प्रश्न आहे. यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच हरियाणातील अंबाला हवाई दलाच्या तळावरून राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानातून ऐतिहासिक भरारी घेतली आहे. तर या उड्डाणासह भारतीय हवाई दलाच्या 2 वेगवेगळ्या लढाऊ विमानांतून यापूर्वी त्यांनी 2023 मध्ये आसाममधील तेजपूर येथून सुखोई 30 MKI मधून उड्डाण केले होते. तर उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती देखील ठरलेल्या आहेत. यानंतर 30वा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आपला. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर जगातील पहिलं स्काय स्टेडियम कोणत्या देशात उभारण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सौदी अरेबिया या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये तर सौदी अरेबिया या. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर जगातील पहिले स्काय स्टेडियम सौदी अरेबियामध्ये उभारण्यात येत आहे. तर हे स्टेडियम सौदी अरेबियाच्या नियोम मेगा सिटी प्रकल्पातील द लाईन या भविष्यवेधी शहराचा एक भाग असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाची वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊया. तर हे स्टेडियम जमिनीपासून 350 मीटर म्हणजेच 1150 फूट उंचीवर असणार आहे. तर यामध्ये 43,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता असेल. तर हे पूर्णपणे अपारंपरिक अक्षय ऊर्जा स्त्रोतावर जसे की सौर आणि पवन ऊर्जेवर चालेल. तर 2034 मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी म्हणजे फिफा वर्ल्ड कप साठी हे स्टेडियम वापरले जाण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनो याचे बांधकाम 2027 मध्ये सुरू होऊन 2032 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवले. 2 प्रश्न आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण या आठवड्यामध्ये झालेले खूप महत्त्वाचे हे 2 प्रश्न आहेत आणि सोपे देखील आहेत. तर प्रश्न पाहूयात. तर औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नवे नाव काय ठेवण्यात आले? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कमेंट मध्ये कळवा. यानंतर पुढील प्रश्न. आपल्या भारत देशाचे पुढील म्हणजे 53वे सरन्यायाधीश कोण असणार आहे? तर याचेही योग्य उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये कळवायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 500च लाईक ठेवलेलं आहे, जास्त नाही, फक्त 500 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले 500 लाईक लवकरात लवकर पूर्ण करा. आणि तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.